नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार हा घटक अभ्यासला होता. आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत गणितीय क्रिया. जेवढे संख्या आणि संख्यांचे प्रकार अभ्यासणे गरजेचे आहे तेवढेच गणितीय क्रिया सुद्धा यायला पाहिजे. गणित या विषयाचा बेसिकचा अभ्यास करताना संख्या आणि संख्यांचे प्रकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार या चार ज्या क्रिया आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, गणितीय क्रिया. या चार क्रिया येणे गरजेचे आहे. ज्याच्या या चार क्रिया क्लिअर असेल, संख्यांचे प्रकार क्लिअर असेल, अशा विद्यार्थ्याची गणित सारख्या विषयावर पकड निर्माण होते. मग आपण विद्यार्थ्यांची गणित विषयावर पकड निर्माण करण्यासाठी आपण या ठिकाणी या चार क्रिया आपण अभ्यासणार आहोत. एकदम सोपे आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चार क्रिया आपण सुरुवात करणार. त्यातली आपण पहिली क्रिया घेणार आहे बेरीज. बेरीज म्हणजे नुसतं बेरीज नाही, बेरजेमध्ये कोणकोण इतर प्रकारची उदाहरणं सुद्धा येत असतात. मग कोणत्या प्रकारची उदाहरणं येतात, चला तर पाहू आपण. बेरीज म्हणजे अशा प्रकारची बेरीज आपल्याला सोडवता आली पाहिजे. बेरजेचे खूप मोठे प्रकार आहेत. हा जो प्रकार आहे याला म्हणायचं एकदम साधे बेरीज. याच्यामध्ये मग हातच्याची बेरीज, बिन हातच्याची बेरीज हे तिसरी, चौथी, पाचवी पर्यंत अशा विद्यार्थ्यांनी यायला पाहिजे. ही अपूर्णांकांची बेरीज, याला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात आणि व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज. मग जशी आपण बेरीज शिकणार आहे तशी आपण वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सगळ्या क्रिया आपण या ठिकाणी शिकणार आहे. अशा प्रकारची बेरीज सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांनी यायला पाहिजे. 3 नंबरचं जे उदाहरण आहे बघा, 37.28 प्लस 5.32 याला म्हणायचं दशांश अपूर्णांकाची बेरीज. बेरीज हा शब्द जरी सोपा असला तरी ह्या बेरीज या शब्दामध्ये या 3 प्रकारच्या बेरीज आपल्याला यायला पाहिजे. एवढीच नाही, अजून धन, ऋण, प्लस, मायनस वाल्या संख्यांचे बेरीज, वजाबाकी सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. मग आपण बेसिक घेतोय, गणिताचं बेसिक शिकतोय, तर आपण सगळ्यात पहिले साध्या बेरजेपासून त्याची सुरुवात करू. आता या साध्या बेरजेमध्ये हातच्याची, बिन हातच्याची, 1 अंकी बेरीज, 2 अंकी बेरीज, 4 अंकी बेरीज अशी विविध अंकांची बेरीज, हातच्याची बेरीज, बिन हातच्याची बेरीज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बेरजा त्यामध्ये येत असतात. मग आपण हा व्हिडिओ थोडा पाचवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी बनवतोय म्हणल्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारची उदाहरणं घेतलेली. चला मग आपण ही उदाहरणं सोडून घेऊ. तर सगळ्यात पहिले एक साधी बेरीज. बेरीज करत असताना सुरुवातीला एकक स्थानच्या अंकापासून बेरीज करायला सुरुवात करायची. एकक स्थानचा अंक कोणता, तर हा म्हणजेच 4832 ही एक 4 अंकी संख्या आहे. याचा एकक स्थानचा अंक आहे 2, दशक स्थानचा अंक आहे 3, हा आहे शतक स्थानचा अंक आणि हा सहस्र स्थानचा अंक. याला म्हणू आपण सहस्र स्थानचा अंक. म्हणजे एक, दशक, शतक, हजार. आणि आपण ही साधी बेरीज करताना एकक स्थानच्या अंकापासून आपण सुरुवात करणार आहे. चला, 5 आणि 5 मध्ये 5 मिळवले किती होतात, 10. एकक स्थानचा अंक खाली लिहायचा आणि दशक स्थानचा अंक हा पुढच्या संख्येच्या डोक्यावर हातचा द्यायचा. 8 आणि 7 15 आणि हा एक त्यात मिळवायचा 16. 16शी 6 हातचा आला 1, 16. 16चा एकक स्थानचा अंक इथे द्यायचा, दशक स्थानचा अंक पुढच्या संख्येच्या डोक्यावर द्यायचा. 4 आणि 3 7, 7 हातचा 1, 8. 3 आता राहिलेले अंक 3 आणि 2 5 यांची बेरीज म्हणजे 3485 अधिक 2375 या दोन संख्यांची बेरीज झाली 5860. ही झाली एकदम साधी आणि सोपी.
की जी छोट्या छोट्या मुलांना उपयोगी पडेल अशी बेरीज. नंतर दुसरा प्रकार अपूर्णांकाची बेरीज. आता अपूर्णांकांची बेरीज ही बेरीज बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटते. खूप विद्यार्थ्यांना, अशा विद्यार्थ्यांना ही बेरीज जमत, बऱ्याच विद्यार्थ्यांना ही बेरीज जमत. 4/3 अधिक 8/5 याला म्हणायचं अपूर्णांकाची बेरीज. ही बेरीज करताना एक दोन प्रकारे करायची असते. एक म्हणजे छेदस्थानचा अंक सारखा करू, म्हणजेच दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान करू. दोन प्रकार, छेद समान करू किंवा तिरपा गुणाकार करू. तिरपा गुणाकार 4 आणि 5, 8 आणि 3 चा तिरपा गुणाकार करून ही बेरीज करायची असते. मग आपण दोन्ही पद्धतीने सोडवू. आता 4/3 अधिक 8/5 या पहिल्या संख्येचा छेद 3 आणि दुसऱ्या संख्येचा छेद आहे 5. मग आपण अशा प्रकारची बेरीज करताना तिरपा गुणाकार करून ही बेरीज करायला पाहिजे. कशी? तर बघा, 4 आणि 5 चा गुणाकार करायचा. सगळ्यात पहिले 4 गुणिला तिरपा गुणाकार म्हणजे याची आणि याची बेरीज, त्याला कंस करून घ्यायचा. नंतर 3 आणि 8 ची बेरीज, पण 3 आणि 8 ची बेरीज करताना मध्ये बेरजेचं चिन्ह आहे म्हणून इथं प्लस करायचं, अधिक 3 गुणिला हे जे लिहिलं आपण हे अंशात लिहायचं आणि छेदामध्ये बेरीज करताना छेदामधील संख्यांचा सुद्धा गुणाकार करायचा, म्हणजे 3 गुणिला 5. अपूर्णांकाची बेरीज करताना सगळ्यात पहिले अशी मांडणी करून घ्यायची. 4 गुणिला 5 अधिक 3 गुणिला 8 आणि छेदामध्ये छेदांच्या अंकांचा गुणाकार. 4 पंच 20, 4 आणि 5 चा गुणाकार 20 अधिक हे चिन्ह जसंच्या तसं 3 8 24, छेदामध्ये 3 5 15. आता 20 आणि 24 ची बेरीज करू. 20 आणि 24 44, छेदामध्ये 15. म्हणजे या अपूर्णांकाची बेरीज झाली 44/15. ही जी पद्धत आहे अपूर्णांकाची बेरीज करण्याची पद्धत, हिला म्हणायचं तिरपा गुणाकार करून बेरीज करणे. आता दुसरी पद्धत अशी आहे, त्याचा छेद समान करू. आता छेद समान करताना छेद समान करण्याची जी पद्धत आहे ती आपण नंतर बघू. पण सगळ्यात पहिले बघा, तिरपा गुणाकार केला आपण इथं 4 गुणिला 5, 3 गुणिला 8 अधिक छेदाछेदांचा गुणाकार करून अंशामध्ये ज्या दोन संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज केली, ती आली 44/15. आता बघा, या संख्येला जर भाग जात असेल म्हणजे 44 आणि 15 जर कोणत्याही संख्येच्या पाड्यात असेल तर त्याला भाग देऊन घ्यायचा. आता 44 आणि 15 कोणत्याच संख्येच्या पाड्यात नाहीये किंवा त्याला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी 44/15 हे या बेरजेचं उत्तर. तर बघा, आता हीच बेरीज आपण छेद समान करून सोडूया. आपण जे अगोदरची पद्धत वापरली ती होती तिरपा गुणाकार करून. आता आपण या अपूर्णांकाची बेरीज करू छेद समान करू. म्हणजे पहिल्या संख्येचा छेद आहे 3, दुसऱ्या संख्येचा छेद आहे 5. आता या दोन्ही संख्येचा आपल्याला जर छेद समान करायचा असेल म्हणजे 3 आणि 5 या ठिकाणी येणारे अंक सारखे करायचे असेल, म्हणजे छेद समान करायचा असेल तर काय करावं लागेल? तर बघा, सगळ्यात पहिली पद्धत आहे पहिल्या अपूर्णांकांची संख्या जशीच्या तशी लिहून घ्यायची. दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने पहिल्या संख्येला गुणायचं. मग दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 5. मग 5 ने या अपूर्णांकाला गुणू. गुणिला 5 गुणिला 5.
5ने अंशाला आणि छेदाला दोन्हीला सुद्धा आपल्याला या ठिकाणी गुणायचं आहे. मध्ये प्लस अधिकचं चिन्ह लिहून टाका. 8/5 या ठिकाणी सुद्धा आता पहिल्या संख्येला आपण दुसऱ्या संख्येच्या छेदाने गुणलं. आता दुसऱ्या संख्येला पहिल्या छेदाच्या संख्येने गुणायचं. म्हणजे पहिल्या संख्येचा छेद किती आहे? 3, म्हणून 3 ने या संख्येला गुणलं. अशा प्रकारे त्याची मांडणी करून घ्यायची. आता गुणाकार करू. 4×5 = 20, 3×5 = 15 अधिक 8×3 = 24 आणि 5×3 = 15. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की इथे या अपूर्णांकाचा छेद हा समान झालेला आहे. म्हणजेच आपण छेद समान करून हे उदाहरण सोडवणार आहे. बघा आता या संख्येला दुसऱ्या संख्येच्या छेदाने गुणले, दुसऱ्या संख्येला या पहिल्या संख्येच्या छेदाने गुणले. गुणल्यानंतर गुणाकार केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की दोन्ही छेद कसे झालेले आता समान झालेले. मग आता समान छेद आहे म्हणून अंशाची काय करायची? बेरीज करायची. अंशात आलेल्या दोन्ही अपूर्णांकाची संख्येची बेरीज. आणि छेदामध्ये 15 आता छेद समान आहे म्हणून छेदामध्ये फक्त 15 हा अंक लिहायचा आहे. छेद समान झाला म्हणून. 20 आणि 24 याची बेरीज करू. ती येते 44/. बघा आपण पहिलं उदाहरण तिरपा गुणाकार करून सोडवलो त्यावेळेस त्याचं उत्तर सुद्धा 44/15 झालेले आणि छेद समान करून सुद्धा आपण हे उदाहरण सोडवलं त्याचं उत्तर सुद्धा 44/15 आलेलं आहे. तर बघा अपूर्णांकाची बेरीज करताना दोन पद्धतीने करायची. एक छेद समान करून किंवा मग तिरपा गुणाकार करून. इतकं सोपं आहे. याला म्हणायचं बेरीज, अपूर्णांकाची बेरीज. आता आपण दुसरं उदाहरण बघू. बघा आता एक दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी सोडून घेऊ. 10/8 अधिक 7/3. हे दोन्ही प्रकारे आपण सोडू शकतो. एक तर छेद समान करून किंवा तिरपा गुणाकार करून. मग आता एकाच वेळेस दोन पद्धतीने हे उदाहरण आपण सोडून घेऊ. दोन्ही पद्धती आपण तुमच्या समोर ठेवू. बघा आता दोन्ही पद्धतीने आपण या अपूर्णांकाची बेरीज करू. पहिली पद्धत म्हणजे तिरपा गुणाकार आणि दुसरी पद्धत म्हणजे छेद समान करणे. तर आपण या अपूर्णांकाची बेरीज आता सगळ्यात पहिले तिरपा गुणाकार करून सोडू. तर तिरपा गुणाकार करून आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं की तिरपा गुणाकार म्हणजे 10 आणि 3चा गुणाकार करायचा. या संख्येचा गुणाकार पहिल्याचा छेद दुसऱ्याचा, पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद म्हणजे 10 × 3 याला कंस करून घ्यायचं. मध्ये प्लस अधिकचं चिन्ह 8 × 7 आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार 8 × 3. सगळ्यात पहिले अशी मांडणी करून घ्यायची. यानंतर बघा यांचा गुणाकार करून घेऊ. 10 × 3 10 × 30 8 × 56 8 × 24. आता अंशात आलेल्या दोन संख्यांची आपण बेरीज करू. 86 अंशातील 86/24. बघा हे त्याचं उत्तर. पण 86/24 याला जर कोणत्याही संख्येने जर भाग जात असेल तर त्याला देऊन घ्यायचं. म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप करायचं. संक्षिप्त रूप देण्याचे म्हणजे दोन्ही संख्येला एकाच संख्येने भागणे. मग आता दोन्ही समसंख्या आहे 86 आणि 24. याला 2 ने भागता येईल. समसंख्या असल्यामुळे ज्या संख्येला दोन्ही संख्येला या दोन्ही संख्या समसंख्या आहेत म्हणून आपण याला 2 ने भागू. 2 × 8 2 × 6 2 × 1 2 2 4. अंशात आले 23 आणि छेदात आले. बघा 23 ही मूळ संख्या आहे, खाली समसंख्या आहे. मूळ संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. खाली समसंख्या पण आपण खाली एकाच संख्येला भागू शकत नाही. जेव्हा पण आपल्याला भागायचंय तर एकाच संख्येने दोन्ही संख्येला भागायचं.
दोन्ही संख्येला आपल्याला भागायचं आहे. अंशातल्या संख्येला वेगळ्या संख्येने, छेदातल्या संख्येला वेगळ्या संख्येने भागायचं नाही, तर दोन्ही संख्येला एकाच संख्येने भागायचं आणि भागून जे उत्तर येईल त्याला म्हणायचं या संख्येचं संक्षिप्त रूप. पण संक्षिप्त रूप म्हणजे दुसरं काहीच नाहीये, या संख्येला फक्त भागून येणारे नवीन उत्तर. चला बघा मग 10/8 अधिक 7/3 या पूर्णांकाची बेरीज 23/12. हेच उत्तर याचं आलं पाहिजे, पण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू. दुसरी पद्धत म्हणजे कोणती? छेद समान करू. या पद्धतीचं नाव काय? तिरपा गुणाकार करू. आणि ही पद्धत छेद समान करू. आता बघा छेद समान करून इथं 8 आहे, पहिल्या संख्येचा छेद 8 आहे, दुसऱ्या संख्येचा छेद 3. आता दोन्हीच्या ठिकाणी एकच अंक सारखा अंक आला पाहिजे म्हणजे छेद समान करायचं आहे. म्हणजे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या छेदाने गुणायचं. म्हणजे पहिली संख्या 10/8 याला दुसऱ्या संख्येच्या छेदाने गुणायचं म्हणजे 3 ना दोन्ही संख्येला गुणायचं अंशातल्या आणि छेदात. आधी दुसऱ्या अपूर्णांक संख्येला म्हणजे दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येच्या छेदाने गुणायचे म्हणजे या 3 ने या संख्येला, या 8 ने या संख्येला अल्टरनेट. अशी मांडणी प्रथम करून घ्यायची. नंतर गुणाकार करू. 10×30 8×3 = 24 अधिक 7×8 56 3×8 24. आता दोघांची बेरीज. आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल की छेदामध्ये जी संख्या आहे त्या संख्येचा काय झालेला आहे? छेद समान झालेला आहे. छेद समान झाल्यामुळे फक्त अंशातील संख्येचीच बेरीज करायची म्हणजे 30 अधिक 56 भागिले छेद समान आहे म्हणून एकच छेद, एक छेदातील एकच संख्या लिहायची 24. 30 अधिक 56 म्हणजेच किती? 86/24. इथं सुद्धा 86/24 हे सूत्र आलेलं होतं, त्याला आपण संक्षिप्त रूप दिलं म्हणजे याला आपण संक्षिप्त रूप देऊन याचं उत्तर येईल 23/12. तर बघा अपूर्णांक संख्येची बेरीज करताना दोन प्रकारे करायची. एक म्हणजे तिरपा गुणाकार करून आणि दुसरे म्हणजे छेद समान करून. ते अपूर्णांक संख्येची बेरीज. आता अशाच प्रकारचे उदाहरण थोडे मनाने घ्यायचे किंवा पुस्तकात दिलेले असतात 5वीच्या 8वीच्या किंवा पोलीस भरतीला सुद्धा असे साधे स्पर्धा परीक्षेला सुद्धा अशा अपूर्णांकाची बेरीज आता विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर बघा हा अत्यंत अवघड वाटणारा घटक या पद्धतीने दोन्ही पद्धतीने सोडवता येईल. तुम्हाला या दोन पद्धतीपैकी जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला सोडवण्याचा सराव करायचा आहे. पुढची बेरीज बघू आपण. पॉईंटची बेरीज, दशांश अपूर्णांकांची बेरीज. ही आहे आता अपूर्णांकांची बेरीज. 58.16 अधिक 36.10 ही अपूर्णांकांची बेरीज. अपूर्णांक म्हणजे कोणता अपूर्णांक आहे? दशांश अपूर्णांक. दशांश म्हणजे पॉईंटवाली संख्या, त्याच्यामध्ये दशांश दिलेला असतो. अशा दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची? तर सगळ्यात पहिले दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना हे अंक एकाखाली एक लिहायचे. एकाखाली एक लिहित असताना मात्र पॉईंट खाली पॉईंट लिहायचं. सर्वात पहिली संख्या लिहून घ्या 58.16. दुसरी जेव्हा आपण संख्येच्या खाली लिहू त्यावेळेस पॉईंट या संख्येच्या पॉईंट खाली हा पॉईंट लिहायचा. हा पॉईंट पहिले लिहून घ्यायचा. पॉईंट खाली पॉईंट. पॉईंटच्या नंतर काय? 1. 1च्या नंतर 0. अंकाखाली अंक लिहायचे. पॉईंटच्या अगोदर कोणती संख्या आहे? 6. 8च्या खाली 6 घ्या. 6च्या अगोदर 3. म्हणजे अशा संख्यांची बेरीज करत असताना अगोदर ही पहिली संख्या लिहून घ्यायची, त्याच्यानंतर दुसऱ्या संख्येचा पॉईंट खाली पॉईंट द्यायचा आणि एकाखाली अंक लिहायचे. जर याच्यामध्ये तुम्ही एकाखाली अंक लिहिले नाही, अंकांची जर अदलाबदल झाली किंवा अंकांचे जर स्थान बदलले गेले तर बेरीज पूर्णतः चुकणार आहे. चला आता याची बेरीज करू. जशी आपण साधी बेरीज केली तशीच त्याचप्रमाणे याची बेरीज करायची. 6 मध्ये शून्य मिळवल्या 6. 1 आणि 1 2. पॉईंटशी पॉईंट. हा पॉईंट आला की पॉईंट देऊन टाकायचा. हातचा एक असेल तर पॉईंटच्या अगोदरच्या संख्येवर हातचा घेऊन घ्यायचा. 8 आणि 6 14. हातचा आला 1. 5 आणि 3 8. 8 आणि 9.
म्हणजे याची बेरीज झाली 94.26. काहीच नाही, काहीच करायचं नाही याच्यामध्ये, फक्त संख्या लिहायची, पॉईंट खाली पॉईंट लिहायचा आणि अंकाखाली अंक लिहायचे, उत्तर चुकणार नाही. तर अशी पॉईंटची बेरीज बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटते. तर आज आपण फक्त एक एक उदाहरण घेणार आहे, त्यानंतर आपण सविस्तर डिटेल त्या टॉपिकवर पूर्ण जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. साधी बेरीज, अपूर्णांकांची बेरीज, व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज, पॉईंटच्या संख्यांची बेरीज, त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर आज आपण गणितीय क्रिया अभ्यासल्या, त्याच्यामध्ये फक्त पहिली क्रिया अभ्यासली बेरीज. बेरीजमध्ये साधी बेरीज, अपूर्णांकाची बेरीज, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि दशांश अपूर्णांकाची बेरीज, या 3 प्रकारच्या बेरीज आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. अशाच प्रकारच्या बेरीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपण घेऊन येणार आहे. त्यासाठी आपण हा खास स्टुडिओ तयार केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आपण 5वी नवोदयच्या विद्यार्थ्यांना, 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना किंवा 8वीच्या विद्यार्थ्यांना याद्वारे आपण बऱ्याच टॉपिकवर त्यांची रिव्हिजन म्हणावं किंवा त्यांचे टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहे. धन्यवाद.